पारू, मॅडम, पारू आणि गणी गावाला परत निघालेत म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्याकरता घेऊन आलोय. पारू ते अरे काय बोलतोयस तो? हे पारूला गावी परत का पाठवतोयस? जाऊ दे ना सर, तसंही आता तिचं इथं काही काम नाहीये. बरेच दिवस झाले तिथे येऊन बस झालं. आणि आता परत गावाला तर जायला लागलच ना. मी कुणालाही जायला सांगितलेलं नाही, पण मी कुणाला थांबवणारही नाही. पार्वती, पारू तुझी मुलगी आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू करू शकतोस. पारू, आता गावी जातीयेस तर तिथं तरी नीट राहा बाई, नाहीतर इथे वागत होतीस तशीच वागत राहशील तिथे. है ना? तुझं असं अचानक इथून निघून जाणं खरं तर पटलं नाहीये मला. पण जिथे कुठे राहशील तिथे सुखी राहा. इथे जे काही झालं ते विसरून जा. गावाला जाऊन आयुष्याची एक नवी सुरुवात कर. आणि मारुतीची काळजी नको करूस, आम्ही सगळे आहोतच. पारू, जाताना तुला माझ्याकडून काही हवंय का? देणार असाल तर हे कस द्या देवी आई. श्रीबाई, ही आता बहिणींकडे काहीतरी मागणार म्हणजे मोठा गबाड घेऊन जाणार या घरातून. दामिनी मॅडमची शिक्षा तेवढी माफ करा. पारू, थँक्यू 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 सो मच. तू माझ्यासाठी मागितलंस. गेलं ना? नाही का? जाऊ दे. उद्या मी अंघोळ केली ना की पूर्वीसारखी सुंदर दिसेन. तुम्हाला आवडेल ना बघायला? ठीक आहे. प्रिया मॅडम, प्रीतम सरांची काळजी घ्या. ते लई नशीबवान आहेत. त्यांना बायकोच्या रूपाने एक मैत्रीण मिळाली. ते लई प्रेम करतात तुमच्यावर. त्यांना दुखावू नका कधी. येते. शिकेल स्वतःची. पारू, सांभाळून जा.
बा एकदा आदित्य सरांना भेटून येऊ का? काही गरज नाहीये. ज्यांना भेटायचं होतं त्यांच्या बरोबर भेट झाली ना. चल, गाडीला उशीर होईल आपल्याला. चल चल म्हणतोय ना मी. चला चल रे. आईला नाही, मला नाही पटलं आता झालं ते. तू पारूला अशी जाऊच कशी देऊ शकतेस? मला चांगलं माहितीये तुझा तिच्यावर किती जीव येते, आणि असं असूनही तू तिला अडवायचं सोडून जायची परवानगी दिलीस का? आदित्य आणि पारूची मैत्री तुला खटकते म्हणून? श्रीकांत, काही गोष्टी वेळेच्या आधी ओळखायच्या असतात. नजर दूरपर्यंत जायला हवी. नाही, मला नाही कळलं. कोणाबद्दल बोलतेस तू? आदित्यचं लग्न ठरलंय श्रीकांत. आता आदित्यच्या आयुष्यात अनुष्का आली आहे. म्हणजे मला मान्य आहे पारू आणि आदित्यची खूप चांगली मैत्री आहे, पण त्याच्या आयुष्यात आता अनुष्का असतानाही आज आदित्य पारूची बाजू घेताना दिसला, जेव्हा त्यांनी अनुष्काची बाजू घेणं अपेक्षित होतं. श्रीकांत, आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा खटकतोय मला. या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात. आदित्य आणि पारू? होय, आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा त्यांच्या मैत्रीची सीमा ओलांडू शकतो, आणि काहीही होण्याच्या आधी पारून इथून जावं असं मला वाटतं. हे बघ, माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे. ती आदित्यला मिळवण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही, पण पारूमुळे आदित्य त्याच्या ध्येयापासून भरकटू नये असंही मला वाटतंय. पारूमुळे गेल्या काही दिवसात आदित्यचं कामात लक्ष नाहीये. तो सतत पारू पारू करतो, आणि ह्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत श्रीकांत. हे बघ, आदित्यचं हे वागणं आदित्य आणि अनुष्काच्या नात्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी सुद्धा योग्य नाही. श्रीकांत, या वयात मैत्री आणि प्रेमाच्या सीमारेषा खूप धुसर असतात. पारू ह्या घरची मुलगी होऊ शकते, ती आदित्यची मैत्रीण होऊ शकते, पण पारू ह्या घरची सून होऊ शकत नाही. आणि या सगळ्यात त्या अनुष्काचा काय दोष? तिची का फरफट? त्यामुळे अनुष्काच्या भल्याचा विचार करून मी पारूला या घरातून जाऊ देते, आणि जाण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता. मी तिला जायला सांगितलेलं नाहीये. हो, पण अडवलं सुद्धा नाहीस ना तू. तिला जर का थांब म्हणाली असतीस तर थांबली असती ती. श्रीकांत, कधी कधी निर्णय न घेणं हेच हिताचं असतं. गोष्टींना त्यांच्या त्यांच्या वेळेने होऊ द्यावं. हो, पण तिच्यामुळे आदित्यचं लाईफ डिस्टर्ब होईल असं वाटणं, आणि पारू आदित्यला हिरावून घेईल असं तुला वाटणं, म्हणजे तू पारूला नीट ओळखलं नसल्याचं लक्षण आहे अहिल्या.
एकीकडे तुझा पारूवरती पूर्ण विश्वास आहे असंही म्हणतेस, आणि दुसरीकडे तिला आदित्यपासून लांब पण करतेस. नाही पटलं मला हे. नाही पटलं, खरंच नाही पटलं. पारू बाळा, खूप माया लावलीस ग. सगळ्यांना आपलंसं केलंस. बस मी मी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी. माफ कर मला बाळ. हे सगळं असं संपेलच नव्हतं वाटलं मला कधी. आत्या, मला बी वाटलं नव्हतं की या समजाचा शेवट असा होईल ते. आता खरं सांगू, मला माझ्या आई बरोबर लई वेळ नाही मिळाला, पण तुमच्या बरोबर राहून मला आईची माया मिळाली. तुमच्या या मायेची शिदोरी माझ्या आयुष्यभर सोबत राहील. मला जर शक्य असतं ना तर मी कधी जाऊन नसतं दिलं तुला इथून. पण तुझा ज्या घरावर पूर्ण अधिकार आहे, त्या माणसांवर पूर्ण अधिकार आहे. कारण या सगळ्या माणसांना तू मायेनं आपलंसं करून घेतलंस ना. पारो, आता तुझी खूप आठवण येईल ग. आता तू पाहिजे होती इथं आम्हाला. तू समोर असलीस ना की दिवस कसा आनंदाने भुरकन निघून जायचा. पारू, तू असताना कामाचं काहीच टेन्शन यायचं नाही. पारू, तू एवढ्या आठवणी दिल्यास की त्या आयुष्यभर पुरतील ग. पारू, तू नको जाऊस, आम्ही मारुतीला समजावतो. नाही नाही नको. तुम्ही बाला काय बी बोलू नका. तुम्ही रडणं थांबवा बरं. मला इथनं जाताना समद्यांचा हसरा चेहरा बघून जायचा आहे. तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण? गाडीची वेळ जवळ आली आहे. चला गे रे, चल. पारू, तू चाललीयस हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. इथे राहिली असतीस तर मला तुझ्या बाबतीत अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्याव्या लागल्या असत्या. वाचलीस तू माझ्या तावडीतून. आता तू गेल्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिच्या या साम्राज्याची राख रांगोळी करायला मला जास्त वेळ लागणार नाही. पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे की चूक आणि बरोबर म्हटली. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना. मी सुद्धा माझ्या जागी ठाम आहे. मी तुझ्या समोर सत्य आणत नाही, मी चुकीचा नव्हतो हे तुला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही. प्रीतम, तुम्ही इथे काय शांत बसलाय? बाहेर काय चाललंय माहित नाहीये का तुम्हाला? काय 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 झालंय? तू शांत हो पहिले. इतकं काय रिॲक्ट करतेस तू? पारू निघून चालली इथून कायमची. काय बोलतेस तू? कुठे जाते पारू? पारू तिच्या गावाकडे निघून चालली आणि ती पुन्हा इथे कधीच येणार नाहीये. काय?
नाही 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 प्रिया, पारू जर आता निघून गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ती नाही गेली पाहिजे. तू तू थांब इकडेच. प्रीतम भाऊ तुम्ही कुठे? पारू, काय हे सगळं? कुठे निघालीस तू? प्रीतम सर, मी गावाकडे चालली. गावाकडे का? कोणाला विचारलंयस तू? कोणाची परमिशन घेतलीयस? आईला विचारलंयस का? आईने परमिशन दिली आहे? आणि तुला खरंच वाटतं की आई तुला जाऊ देईल? हे बघा प्रीतम बाबा, तिला जाऊ देत. ती इथनं गेलेलीच बरी. गावावरनं इथं आणलं शहरात. मला वाटलं काहीतरी समजूतदारपणा येईल, पण कसलं काय. ती जर का इथं राहिली ना तर आईल्या मॅडम आणि आदित्य सर यांच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच राहणार. आणि त्यांच्यामध्ये अजून गैरसमज वाढायला नको म्हणून इथनं हिला जाऊ देत. तुझी मामा. पारू, पारू, आज जेव्हा भांडण झालं घरात तेव्हा तू होतीस ना? हा, दादाने आईला चॅलेंज केलंय की जोपर्यंत तो कसा बरोबर आहे तो प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तो आईला आई म्हणून हाक नाही मारणार. होतीस ना अगं तू? कोणाच्या भरोश्यावर करतोय तो हे सगळं? तुझ्या भरोश्यावर करतोय, तुझ्यासाठी करतोय ना. पारू, तुझ्यासाठी तो आईशी भांडतोय, कळतंय का तुला? आणि हे सगळं तू आमची मैत्रीण आहेस म्हणून नाही करत आहे तो. तर त्याला माहिती आहे की तू कंपनीसाठी केवढी इम्पॉर्टंट आहेस. तू काय काय केलंयस, तू काय काय करू शकतेस. पारू, जर तू निघून गेलीस ना तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. आणि हे सगळं कंपनीसाठी, घरासाठी करतोय तो. आणि ह्या प्रसंगी त्याच्या पाठीशी उभं राहायचं तर तू त्याला सोडून निघून जाणार आहेस? प्रीतम सर, मी देवी आईंचा निरोप घेतलाय. आता मला जावंच लागेल. अगं आई बोलली म्हणून खरंच निघून जाशील का तू? आम्ही कोणीच नाही आहोत का तुझे? मी कोणीच नाहीये का? मित्र म्हणतेस ना मला. मग मला विचारावं नाही वाटलं, मला सांगावं नाही वाटलं तुला एकदाही? पारू, जर तू आत्ता इथून निघून गेलीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अगं. ओ प्रीतम बाबा, प्रॉब्लेम होईल नाही, प्रॉब्लेम सुटल. कारण त्या माय लेकरांमध्ये जी काही भांडणं आहेत, जो काही गैरसमज आहे, जो काही आबोला आहे ना, तो हिच्यामुळे. ही जर का इथून गेलीच ना तर सगळं पहिल्यासारखंच होईल ना. अरे भांडणाला कारणच नाही मिळालं तर भांडण होईल का छपाई? जाऊ दे हिला. तुम्हाला कसं समजावू मी मारुती मामा? मला डायरेक्टच सांगतो, घरात जी भांडणं सुरू आहेत त्याचा पारूशी काहीही संबंध नाहीये. आणि दादा त्याची बाजू घेतोय. दादा ही चुकीचा नाहीये, तो बरोबरच आहे. तुम्ही फक्त थोडासा धीर धरा, दादा सगळं नीट करेल. हो प्रीतम बाबा, ऐका ना, दरवेळेला मी तुमचं ऐकतो ना, आता फक्त माझं ऐका. म्हणजे मला, मी बाप आहे ना तिचा, तिच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे ना मला. रागवू नका, पण मला असं वाटतंय की हिनं इथं थांबू नये. मी तुला हात जोडून विनंती करतो, निर्णय मी घेतलाय, तिला अडवू नका आणि माझा निर्णय पण बदलू देऊ नका. चला बसा. बाप